आपण दुसरा फॉर्म्युला तयार केला तो व्हॉल्यूमचा, व्हॉल्यूम एक्सपान्शन V2 minus V1 is directly proportional to V1. V2 minus V1 is directly proportional to T2 minus T1. आणि त्याच्यावरून आलं V2 minus V1 is directly proportional to this V1 into T2 minus T1, that is equal to beta. हा दुसरा कॉन्स्टंट घेतला बीटा, कोएफिशिएंट ऑफ, आणि हे T2 minus T1 असं आलं. आणि तिसरा आला आपल्याला एरियल एक्सपान्शन आपलं this A2 minus A1 is directly proportional to A1 and A2 minus A1 is directly proportional to T2 minus T1. हे याच्यावरून काय आलं, this A2 minus A1 is equal to alpha, this is gamma and this is beta. हे A2 A1 T2 minus T1 अशा अल्फा बीटा आपण हे अल्फा बीटा आणि गॅमा तिन्ही कॅल्क्युलेट केले. लिनियर एक्सपान्शन मध्ये अल्फा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन बीटा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपान्शन, आणि हा दिस गॅमा इज कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. आपण हे असे आपण ऐकले. आता रिलेशन बिटवीन दिस अल्फा बीटा अँड गॅमा, अल्फा बीटा आणि गॅमा मध्ये काय रिलेशन येईल ते आपल्याला ते काढायचं. रिलेशन बिटवीन अल्फा बीटा अँड गॅमा. बघा आपण आता हे काढलं, पहिलं आपल्याला अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन काढायचं, नंतर आपल्याला अल्फा आणि गॅमा मधलं रिलेशन दोन्हींचं, म्हणजे त्या ठिकाणी तिघात काय अल्फा बीटा आणि गॅमा मध्ये काय रिलेशन येईल, अल्फा बीटा आणि गॅमा मध्ये काय रिलेशन येईल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला काढायचं आहे रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा, अल्फा अँड बीटा. त्यात आपण काय कन्सिडर केलं की जर समजा एखादा रॉड आहे, मेटल रॉड, त्याची L0 लेंथ आहे, लेंथ ऍट 0 डिग्री सेल्सिअस. दुसरा तो आपण तापवला T डिग्री सेल्सिअस, म्हणजे लेंथ ऍट T डिग्री सेल्सिअस. आता आपल्याला हे LT मायनस L0, LT मायनस L0 हे कशावर अवलंबून आहे, हे ओरिजिनल L0 वर आणि T मायनस T0, बट T0 इज व्हॅल्यू 0 आली, मीन्स LT मायनस L0 इज इक्वल टू अल्फा इंटू L0 इंटू T. LT या ठिकाणी याला इक्वेशन आपण याला बघा या ठिकाणी LT इज इक्वल टू हे मायनस L0 आपण ट्रान्सफर करू, म्हणजे प्लस L0 प्लस दिस अल्फा इंटू L0 T, दॅट इज इक्वल टू L0 कॉमन घेतला 1 प्लस अल्फा T. हा इक्वेशन, याला इक्वेशन 1 म्हटलं आपण. LT इज इक्वल टू दिस L0 इंटू 1 प्लस अल्फा T. आता आपल्याला
एरिया एरिया समजा त्या प्लेटचा एरिया ऑफ प्लेट काय घेतलं आपण एरिया A0 at 0 डिग्री सेल्सिअस आणि AT at T डिग्री सेल्सिअस आपल्याला ह्या ठिकाणी मग AT is equal to this LT square हा स्क्वेअर आहे AT is equal to LT square म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की कसा शेप आहे असा ह्या इक्वल शेप आहे मग त्याच्या प्रत्येक बाजू L आहे या ठिकाणी मग या ठिकाणी AT एरिया इज इक्वल टू L स्क्वेअर AT इज इक्वल टू LT स्क्वेअर त्या वेळेचं तापवल्यानंतरचा एरिया या ठिकाणी AT इज इक्वल टू LT स्क्वेअर दॅट इज इक्वल टू LT ची व्हॅल्यू काय आहे L0 स्क्वेअर इंटू 1 प्लस अल्फा T ब्रॅकेट स्क्वेअर त्याला आपण इक्वेशन 2 म्हणू आता दुसरं आपल्याला हे काढता येईल की फ्रॉम एरियल एक्सपान्शनच्या फॉर्म्युल्यावरून काय येईल AT इज इक्वल टू बघा AT is equal to A0 into 1 plus beta आता हा कसा आला AT तर AT आपण हे पाहिलेलं आहे AT चं फॉर्म्युला AT कसा आहे हे माईक पण आता चालू आहे त्याने बंद करा बाकीच्या आवाज AT बघा लेट A0 at T0 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपण काय केलं हा ही मेटल प्लेट घेतली तिचा ओरिजिनल एरिया A0 आहे 0 डिग्री सेल्सिअस तापवल्यानंतर तिचं हे अशा पद्धतीचा लेंथ हे सगळ्या बाजूने इन्क्रीज होईल त्यावेळेचा एरिया झाला AT मग A0 at T डिग्री सेल्सिअस AT at T डिग्री सेल्सिअस असं आपण घेतलं मग दिस AT minus A0 is directly proportional to A0 and AT minus A0 is directly proportional to this T हे T2 किंवा T minus T0 असा T2 काय आहे T minus T0 मग हे कंबाईन केलं AT minus A0 is equal to beta into A0 into T minus T0 but this T0 is equal to T0 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस means AT minus A0 is equal to beta into A0 into T एवढं शिल्लक आहे means AT is equal to हे minus A0 ट्रान्सफर केले A0 plus beta into A0 into T A0 कॉमन घेतला 1 A0 1 plus beta T असं आपल्याला हे AT ची व्हॅल्यू आलेली
मग आपण मागच्या हे डायरेक्टली लिहिलं आपण टी इज इक्वल टू 0 × 1 प्लस बीटा टी असं आपण हे डायरेक्टली लिहिलं. मग आता हे इथं बघा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 इक्वल आहे LHS आणि त्यांचे RHS. ह्या ठिकाणी दोघांचे LHS इक्वल आहे म्हणून RHS सुद्धा काय यायला पाहिजे इक्वल. म्हणजे या ठिकाणी this equation 2 L0 square 1 plus alpha t bracket square is equal to A0 into 1 plus beta t. या ठिकाणी L0 square म्हणजे L0 square म्हणजे A0 म्हणजेच काय येईल बघा मागच्या पेजवर आपल्याला ज्याला L0 square A0 into 1 plus alpha t square A0 into 1 plus alpha t bracket square is equal to A0 into 1 plus beta t. मग या ठिकाणी या A0 कॅन्सल झाले आणि हे आला या ठिकाणी 1 प्लस अल्फा टी स्क्वेअर याचं एक्सपान्शन केलं 1 प्लस अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 2 अल्फा टी इज इक्वल टू 1 प्लस बीटा टी. As alpha is very small, alpha square is very small, can be neglected. Therefore 1 plus 2 alpha t is equal to 1 plus beta t. 1 cancel झाले 2 alpha t is equal to beta t. T cancel 2 alpha is equal to beta is equal to alpha is equal to beta upon 2. हे आलं अल्फा आणि बीटातलं रिलेशन अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 2. आता तसंच अल्फा आणि गॅमा मधलं आपल्याला रिलेशन काढायचं अल्फा आणि गॅमा मध्ये. मग त्याकरता आपण पुन्हा आपण काय घेतलं हे क्यूब असा घेतला क्यूब त्याला लेंथ ब्रेड्थ हाईट किती आहे एल. मग या ठिकाणी एल क्यूब म्हणजे व्ही असं लक्षात घ्या. L0 क्यूब इज इक्वल टू V0 आणि LT क्यूब इज इक्वल टू VT असं येईल. आता हा क्यूब तापवला ओरिजिनल पहा L0 काय आहे ऍट 0 डिग्री सेल्सियस लेंथ ऍट 0 डिग्री सेल्सियस. LT काय आहे ऍट T डिग्री सेल्सियस. तसं V0 काय आहे व्हॉल्यूम ऍट व्हॉल्यूम ऍट 0 डिग्री सेल्सियस. आणि तसं इथं VT टेम्परेचर ऍट T डिग्री सेल्सियस असं आपण हे कन्सिडर केलं. मग आता आपल्याला ह्या ठिकाणी अल्फा बीटा आणि गॅमा आता अल्फा आणि बीटातलं रिलेशन आपण शोधलं. आता अल्फा आणि गॅमातलं रिलेशन शोधायचं. मग सेम प्रोसिजर या ठिकाणी LT minus L0 is directly proportional to L0. LT minus L0 is directly proportional to T minus T0. याच्यावरून काय येईल LT minus L0 is directly proportional to L0 into T minus T0
means LT minus L0 is equal to alpha into L0 T minus T0, where alpha is this. Is LT is equal to this L0 plus alpha into L0 into T. T0 ची व्हॅल्यू काय आहे 0. T0 is equal to 0 degree Celsius, that is equal to 0. मग आता इथं L0 कॉमन घेतला 1 प्लस अल्फा टी, हे असं आलं. त्या ठिकाणी LT क्यूब केला तर L0 क्यूब 1 प्लस अल्फा टी क्यूब. LT क्यूब म्हणजे 18, L0 क्यूब म्हणजे A0 1 प्लस अल्फा टी क्यूब. या पद्धतीचे असा. या ठिकाणी AT इज इक्वल टू A0 इंटू हे as alpha is very small, higher terms त्याचे निग्लेक्ट होतील. म्हणजे याचं एक्सपान्शन केलं 3 अल्फा टी प्लस अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस अल्फा क्यूब टी क्यूब, या हायर टर्म्स निघून जातील. म्हणजे AT इज इक्वल टू A0 इंटू 1 प्लस 3 अल्फा टी एवढं शिल्लक राहिलं. याला आपण इक्वेशन 1 घेऊ. आणि फ्रॉम एरियल या ठिकाणी AT फिटिंग हे व्हॉल्यूम L2 म्हणजे इथं व्हॉल्यूम आहे. क्यूब जेव्हा स्क्वेअर येईल तेव्हा हे या ठिकाणी हे VT इज इक्वल टू हे आलं इक्वेशन. आणि फ्रॉम व्हॉल्यूम एक्सपान्शन VT इज इक्वल टू, आता फ्रॉम व्हॉल्यूम एक्सपान्शन आपण हे सेम सॉल्व केलं. VT इज इक्वल टू बघा VT is equal to V0 into 1 plus gamma T. हे व्हॉल्यूम एक्सपान्शनच्या 1 प्लस गॅमा टी त्याला 2 हे कंपेअर केले तर काय आलं, LHS इक्वल आहे RHS इक्वल V0 into 1 plus 3 alpha T is equal to V0 into 1 plus gamma T. V0 cancel 1 plus 3 alpha T is equal to 1 plus gamma T. E1 3 alpha T is equal to gamma T. 3 alpha T is equal to gamma T. T cancel झाले, gamma is equal to 3 alpha. Gamma is equal to 3 alpha. Alpha is equal to gamma upon 3. असं आलं आपल्याला. अल्फा इज इक्वल टू पहिलं आलं होतं तिकडे अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 2, इथं अल्फा इज इक्वल टू गॅमा अपॉन 2. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 2 इज इक्वल टू गॅमा अपॉन 3. असं हे रिलेशन आपल्याला अल्फा बीटा आणि गॅमा मधलं येतं. हे अल्फा बीटा आणि गॅमा त्यातलं रिलेशन हे आपल्याला पुढचं पहिलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे
विशिष्ट उष्माधारकता. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे विशिष्ट उष्माधारकता. याच्यात काय त्याची डेफिनेशन, specific heat capacity is defined as amount of heat per unit mass absorbed or given out by the substance to change its temperature by 1 unit, that is 1 degree Celsius or 1 degree Kelvin. म्हणजे काय आपल्याला सांगता येईल की अमाऊंट ऑफ हीट, जेवढी हीट आहे त्या अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब or given out by the system, given out बाहेर टाकली जाते किंवा पर युनिट मास टू चेंज, मग टू चेंज the temperature through 1 degree Celsius or 1 degree Kelvin. एवढं अमाऊंट 1 डिग्री सेल्सिअसने हीट ऍब्सॉर्ब केली पाहिजे टेम्परेचर चेंज होण्याकरता, किंवा 1 डिग्री केल्विनने हीट ऍब्सॉर्ब किंवा टेम्परेचर चेंज होण्याकरता जेवढी हीट लागेल ती म्हणजेच काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी स्मॉल एस लेटरने दाखवली जाते. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी स्मॉल एस लेटरने. अमाऊंट ऑफ हीट दिस डेल्टा क्यू कशावर अवलंबून आहे, रिक्वायर ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट ऑफ हीट इज मास. मास किती आहे, नंतर डेल्टा क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर चेंज, मास अँड डेल्टा क्यू. हे कंबाईन केलं आपण, डेल्टा क्यू अमाऊंट, that is delta Q is directly proportional to this mass into delta T. Delta Q is equal to Sm delta T. S is equal to delta Q upon M into delta T. This is the formula for specific heat capacity. आता त्याचं युनिट तयार करायचं. क्यू न्यूमरेटरला आहे म्हणजे जूल, त्याचं युनिट मासचं किलोग्रॅम आणि डिग्री सेल्सिअस और डिग्री केल्विन, हे अशा पद्धतीचं युनिट तयार होईल. डिग्री सेल्सिअस म्हणजे जूल केजी रेज टू -1, डिग्री केल्विन और डिग्री सेल्सिअस रेज टू -1, अशा पद्धतीचं युनिट आपल्याला त्या ठिकाणी तयार होईल. पुन्हा एकदा आपण पाहू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, specific heat capacity is defined as amount of heat per unit mass absorbed or given out by the substance to change its temperature by 1 unit, that is 1 degree Celsius or 1 degree Kelvin. Specific heat capacity is amount of heat per unit mass absorbed or given out by the substance to change its temperature through 1 degree Celsius or 1 degree Kelvin. 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर चेंज होण्याकरता जेवढी हीट ऍब्सॉर्ब केली जाते किंवा बाहेर टाकली जाते त्या हीटला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणतात. मग आता त्याचं फॉर्म्युला तयार करायचं. ही काय, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज टेम्परेचर ऑफ सबस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, दोन गोष्टीवर अवलंबून, मास ऑफ सबस्टन्स एम and change in temperature of substance. Delta Q is directly proportional to M, delta Q directly proportional to delta T. Delta Q is equal to M into delta T. Delta Q is equal to S M delta T, where S is the specific heat capacity. त्या ठिकाणचे S म्हणजेच काय, specific heat capacity.
मग आता त्यात दोन प्रकारच्या मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, दोन प्रकारच्या डिफाईन प्रिन्सिपल अँड मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय आणि मोलर स्पेसिफिक. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, अमाउंट ऑफ heat of a gas at constant volume is defined as the quantity of heat absorbed, released for rise or fall of temperature in mass through 1 degree Kelvin when its volume is kept constant. Principal specific heat at constant volume SV आणि principal specific heat at constant pressure S. काय है? Principal specific heat of gas at constant pressure is defined as the quantity of heat absorbed or released for rise or fall of temperature of unit mass of a substance through 1 degree Celsius or 1 degree when its pressure is kept constant. Pressure constant असताना 1 डिग्री सेल्सियस टेम्परेचर नी चेंज होण्याकरता जेवढी हीट आवश्यक आहे ती स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना 1 डिग्री सेल्सियसने टेम्परेचर चेंज होण्याकरता जेवढी हीट आवश्यक आहे ती प्रिन्सिपल स्पेसिफिक ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तसं मोलर स्पेसिफिक, आता मास दिलेले मोलर स्पेसिफिक हीट सीव्ही लेटरने दाखवायचं. यात मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम या ठिकाणी molar specific heat of a gas at constant volume is defined as the quantity of absorbed or released for rise or fall of temperature of 1 mole of gas through 1 degree or 1 degree Kelvin or 1 degree Celsius when its volume kept constant. म्हणजे काय है कि 1 डिग्री सेल्सियसने टेम्परेचर कमी किंवा जास्त होण्याकरता जेवढी हीट लागेल ती हीट म्हणजे त्यावेळची स्पेसिफिक हीट. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना 1 मोल गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियसने कमी किंवा जास्त होण्याकरता जेवढी हीट ऍब्सॉर्ब होईल किंवा गिव्हन आउट होईल ते झालं ते सीबी, मोलर स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तसंच सीपीचं पण प्रेशर कॉन्स्टंट असताना 1 मोल ऑफ गॅसचं हीट टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियसने आपल्याला कमी किंवा जास्त करण्याकरता हीट घेतली किंवा टाकली जाईल ती हीट म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर त्याची डेफिनेशन, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज डिफाइंड ॲज क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड or released for rise or fall of the temperature of 1 mole of gas through 1 degree Kelvin or 1 degree Celsius when its pressure is kept constant. या पद्धतीच्या दोन प्रकारच्या मोलर आणि स्पेसिफिक हीट, ज्या मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट त्यातले कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशरच्या अशा पद्धतीचे हे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर असं राहील. काय आहे की प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट अँड मोलर स्पेसिफिक हीट दोन्ही एक कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या आणि कॉन्स्टंट प्रेशरच्या असतील. या ठिकाणी SV म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि SP म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज CV, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज CP, CV आणि CP.